पाणेगावचा काळ नदी धबधबा पर्यटकांसाठी तात्काळ बंद होणार. प्रांत अधिकाऱ्यांचा कडक आदेश. पावसाळ्यात जीवघेणा ठरू शकणारा महाड तालुक्यातील पाणे गावाजवळील काळ नदीतील धबधबा आता पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. ॲडव्हेंचर सोल महाड या सामाजिक संस्थेने दिलेल्या तक्रारीची दखल घेत माननीय प्रांताधिकारी ओमासे यांनी तात्काळ बंदी आदेश काढण्याचे निर्देश दिले आहेत. महाडपासून केवळ 30 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वाळनकुंडी देवस्थानाच्या पुढे असलेला हा धबधबा गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे. किल्ले रायगडच्या सांदोशी आणि सावरट खोऱ्यातून उगम पावणारी काळ नदी वाळन खोऱ्यातून सावित्रीला मिळते. या नदीचे खोरे तब्बल 30 ते 35 किलोमीटर घनदाट जंगल आणि सह्याद्रीच्या कड्यांमध्ये आहे. 15 जुलै 2026 रोजी या खोऱ्यात ढगफुटी झाली होती. त्यामुळे नदीला अचानक महापूर येण्याचा धोका किती मोठा धोका यावरूनच समजते. तरीही इंस्टाग्राम रील्स आणि पिकनिकच्या नादात संपूर्ण महाराष्ट्रातून महिला, पुरुष आणि लहान मुले या धोकादायक पात्रात उतरत आहेत. जुलै सुरू झाल्यापासून पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. मद्यधुंद अवस्थेत आलेले पर्यटक केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नाहीत, तर पाणे गावातील ग्रामस्थ आणि शालकरी मुलांनाही त्रास देत आहेत. धबधब्याच्या परिसरात दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकचा खच पडून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या पार्श्वभूमीवर ॲडव्हेंचर सोल महाडचे अध्यक्ष विशाल खांबे, सचिन वैभव शेडगे आणि उपाध्यक्ष रजनीकांत माने यांनी 20 जुलै 2026 रोजी प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन दिले. त्यावर तात्काळ कारवाईचे आश्वासन देत प्रांताधिकाऱ्यांनी पाणे गावासह महाडमधील इतर धोकादायक धबधब्यांवरही बंदी लागू करण्याचे संकेत दिले आहेत. लवकरच पोलीस आणि महसूल यंत्रणेकडून बंदीचा फलक लावून कडक अंमलबजावणी होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी, महाड, रायगड.